नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान, अन्नदाता सुखी भव. मित्रांनो, आज आभाळ खूप आहे. कारण आपण नेहमी शेतामध्ये व्हिडिओ घेतो. आज आभाळ खूप आहे आणि शेतात ज्वारी सुद्धा कापून पडलेली आहे. त्याच्यामुळे वातावरण खराब असल्यामुळे आपण आजचा हा व्हिडिओ शेतात न गेल्यामुळे आज आजचा व्हिडिओ आपण घरीच घेतोय. तर मित्रांनो, काल 31 मार्च झाली आणि ही 31 मार्च जरा जास्तच गाजली मार्कंडेंची. त्याचं कारण असं आहे की या राज्याचे अर्थमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जणू काही अल्टिमेटम दिल्यासारखं आविर्भावातनी शेतकऱ्यांना सांगितलं होतं की सर्वांनी 31 मार्च पर्यंत आपलं पीक कर्ज भरा. तर मित्रांनो, शेतकऱ्याची परिस्थिती नाही हे सगळीकडेच माहीत आहे, सर्वांनाच माहीत आहे की शेतकरी हा सततची नापिकी आणि शेतमालाच्या पडलेल्या भावामुळे शेतकरी आपलं कर्ज भरण्याच्या लायकीचा नाही, ही परिस्थिती एकंदरीत आहे. आणि झालं काय की निवडणुकीच्या आधी एवढी काही आश्वासनं देऊन जी कर्जमाफीच्या संदर्भातली सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी तेव्हा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची गॅरंटी दिली होती, ती त्यांनी पूर्ण केलेली नाही. कर्जमाफी ही सध्या तरी झालेली नाही. कर्जमाफीच्या संदर्भातनी पुढे विचार करू, या संदर्भाची बोलीभाषा सध्या सरकारमध्ये आहे. परंतु जर राज्याचे अर्थमंत्री किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री जर 31 मार्च पर्यंत तुमचे पीक कर्ज भरा याचा अर्थ काय होते, तर बिलकुलच कर्जमाफी सध्या तरी नाही. आणि त्या अजितदादाच्या स्टेटमेंटवर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब बी म्हणतात की अजितदादाचं जे वक्तव्य आहे ते सरकारचं आहे. असंच याचा अर्थ कर्जमाफी सध्या तरी नाही हाच अर्थ निघतो. त्याच्यामुळे याचा जो परिणाम आहे हा राज्यभर पडताना दिसत आहे. परिणाम याचे कर्जमाफीच्या संदर्भातले शेतकरी हा जागी झाल्यासारखा दिसतोय. कारण जिकडून तिकडून कर्जमाफीच्या बाबत शेतकऱ्याकडून आता आवाज निघताना दिसतोय. झालं, 1-2 घटना सुद्धा झालेल्या आहे. कोल्हापूरमध्ये रेंदाळ या ठिकाणी बँक वसुलीला गेलेल्या बँक कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण झाली, हे एक प्रकरण त्या ठिकाणी झालं. आमच्या लोकसभा मतदारसंघातली जी वाशिम, यवतमाळ आमचा लोकसभा मतदारसंघ आहे, वाशिममध्ये अक्षरशः एका शेतकऱ्याने आपल्या बायको लेकरासह आपल्या सर्व कुटुंबासह किडनी विकायचं जाहीर केलेलं आहे. तर मित्रांनो, ही परिस्थिती कशी आहे, खूप शेतकऱ्यासाठी नाजूक परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी हा कर्ज भरण्याच्या मानसिकतेत तर सोडा, परंतु तो त्याच्या लायक नाही आहे. त्याच्यामुळे सगळीकडे आता कर्जमाफीच्या बाबतीत आवाज उठवल्या जातात. शेतकरी आज जागरूक होताना दिसतो आहे. आणि पुन्हा एक आमच्या जिल्ह्यात, आमच्या यवतमाळ जिल्ह्यात, माझ्या नेर तालुक्यात वर्षभराच्या आत जवळपास अशी माहिती आहे, काल देशोन्नती पेपरची बातमी होती की नेर तालुक्यात 32 आत्महत्या झाल्या. विचार करा मित्रांनो, जर शेतकरी मरतो आहे, शेतकरी हवालदी झाला आहे, इतर गोष्टीवर जर भरपूर असा पैसा खर्च केला जात असेल, उद्योजकांचं कर्ज राईट ऑफ केलं जात असेल, शेतकऱ्यांनी काय घोडं मारलं? शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही आश्वासन देऊन सुद्धा जर करत नसेल तर मग आश्वासन का देण्यात आले? हे खोटं बोललं गेलं आहे. मग ते सत्ता कुणाची, जर विरोधकांनी जर त्यांचे आश्वासन होतेच, त्यांनी जरी हेच केलं असतं तरी जनता, शेतकरी हे आवाज उठणारच. कारण तुम्ही आश्वासनं जर दिले, त्या आश्वासनाची पूर्तता तुम्ही करायला पाहिजे, हा सवाल आहे. खोटं हे एक प्रकारे तुम्ही आश्वासनं देऊन त्यावर अंमल न करणं, हे एक प्रकारे खोटं आहे. मला वाटते खोट्यावरही काहीतरी दंड असेलच ना. खोटं बोलण्यावरही कोणती तरी त्या खोटं बोलणाऱ्यावर जर तक्रार जर नोंदवली, त्याच्यावर भारतीय दंडविधानानुसार कोणता तरी कायदा असेल ना, मग तो तुम्हाला लागू पडत नाही, या लोकांना लागू पडत नाही का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. चला असो, परंतु आज शेतकरी कुठेतरी जागा होताना दिसतोय. धन्यवाद मित्रांनो. जय जवान जय किसान.